कोणी मुलाचे नाव शंकर, सदाशिव इत्यादी ठेवतो आणि त्याला नावाने हाक मारतो, तेव्हा शंकराचे नामच येते ना, त्यानेही भक्तांचे कल्याण होते. तर मग शंकराचे नाव प्रेमभराने घेतले, त्याचेच अत्यंत आदराने ध्यान केले, ब्रह्माला शिवस्वरूप मानून त्याला भोजनादी देऊन संतुष्ट केले, तर केवढे मोठे पुण्य जोडेल बरे. आपल्या मनात शंकरासंबंधी अशी आवड हवी. शिवरात्रीला उपोषण करावे, रात्रीस जागरण करावे, फार मोठे पाप दूर होईल. शिवरात्रीला जर बेलाची पाने वाहून शंकराची पूजा केली, दर्शन घेतले, तर हजारो जन्मातील पाप नष्ट होईल. जो शंकराला नेहमी बेल वाहतो, त्याच्या एवढा पुण्यवंत दुसरा कोणी नाही. तो तरेल यात काहीच नवल नाही. त्याची थोरवी तर एवढी आहे की त्याच्या दर्शनाने लोकांचा उद्धार होईल. शंकराचे दर्शन जर सकाळी घेतले तर रात्रीचे पाप नष्ट होतील आणि भर मध्यान्ही शिवदर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे दोष, मग ते कितीही मोठे असोत, ते नष्ट होतील. संध्याकाळी शिवाचे प्रेमाने दर्शन घेतले तर 7 जन्माचे पाप नष्ट होईल.